भारताला सन 2027 पर्यंत म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याच्या 37 वर्षात विकसित भारत घडविण्याचे ध्येय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसमोर ठेवले आहे. हे ध्येय साकारण्यासाठी राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम कारभाराखाली आत्मनिर्भर आणि बलशाली धुळे जिल्हा घडवण्याचा संकल्प करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राष्ट्रचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. भारतीय प्रजासत्ताकाच्या 77व्या दिनानिमित्त येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हावासियांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, आमदार अनुभय अग्रवाल, राजेंद्र पाटील, जिल्हाधिकारी भाग्यश्री सुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी महादेव खेडकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉक्टर निलेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा धरती देवरे, माजी महापौर प्रदीप करपे, प्रतिभाताई चौधरी, जयश्री अहिराव, चंद्रकांत सोनार यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक आणि आणीबाणीच्या कालावधीत कार्यावास भोगलेले व्यक्ती, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नागरिक, खेळाडू, विद्यार्थी व माध्यमांचे प्रतिनिधी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक तथा शासकीय प्रशासकीय अशा विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा पालकमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आकर्षक पथसंचलन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील सादरीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धुळे आकाशवाणीच्या पूनम बेळसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या वर्धापन दिना सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, खेळाडू, विद्यार्थी आणि उपस्थित बंधू भगिनी यांच्या सर्व जिल्हावासियांना 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारून संविधानाचं राज्य निर्माण केले. भारतीय राज्यघटनेने घालून दिलेल्या नियमानुसारच भारताची वाटचाल सुरू आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगात आपली बलशाली भारत अशी ओळख निर्माण केली आहे. ती आपण सर्वांसाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. भारताला सन 2047 पर्यंत म्हणजे भारतीय स्वतंत्रताच्या शताब्दी वर्षात विकसित भारत निर्माणाचं ध्येय माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या पुढे ठेवले आहे. ते साकारण्यासाठी राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारची वाटचाल सुरू आहे हे सांगण्यास मला अत्यंत आनंद होत आहे. मान्यवरांना मानवंदना देताना प्लॅटून क्रमांक 4 धुळे जिल्हा पोलीस दल या ठिकाणी मान्यवरांना मानवंदना देताना राजेश्री पाटील, मार्कस पोलीस कॉन्स्टेबल 736, चेतन पवार. प्लॅटून क्रमांक 5 धुळे जिल्हा महिला मान्यवरांचं नेतृत्व करत आहेत महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्याच्या लेखी क्रमांक 15 श्री एकविरा देवी माध्यमिक विद्यालय देवपूर धुळे RSP पथक. मंचावरील मान्यवरांना मानवंदना देताना प्लॅटून क्रमांक 18 किसनराव सुरेजीकरांचा न्यू सिटी विद्यालय स्काउट पथक. प्लॅटून कमांडर अथर्व हिलनाथ, सुपर्णमरी
बक्षीस पथक प्लाटून कमांडर निखिल पवार सुवर्णपुरी धनुवाडी मार्कर यश शेवाळे मार्कर आहे भारती नाईक. प्लाटून क्रमांक 20 अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची निवासी शाळा आहे. अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह सोनगीर प्लाटून कमांडर ऋषिकेश राठोड सुवर्णपुरी निवेश महादेव मार्कर राहुल महाले मंचावरील मान्यवरांना मानवंदना देताना अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शाळा सोंगी या शाळेनं महाराष्ट्रामध्ये मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन मान्यवरांना मानवंदना देताना ACA सुरेश सुंदरराव काळे ACA मयूर राजेंद्र खलाणे ACA निलेश प्रकाश चौधरी चालक सचिन बंसीलाल चौधरी चालक मुंजीब काझी सोबत आहेत पोलीस रिस्पॉन्सिबल प्रकाश मावसा, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील. पाणीपुले शाखा धुळे त्यांच्या वतीने फिंगरप्रिंट वाहन या ठिकाणी मान्यवरांना मानवंदना देताना त्यानंतर ॲम्ब्युलन्स 108 दोन वॉटर कॅमेरे जिल्ह्यातील गर्दी नियंत्रणासाठी वापरलं जाणारं वरून वाहतूकरण सोबत आहेत राणीसाहेब मंचावरील मान्यवरांना मानवंदना देताना वरून वाहतूकताना सचिन करंगाव जिल्ह्याच्या अग्निसेवेमध्ये सदैव तत्पर अग्निशमन मान्यवरांना मानवंदना देतात. राज्य आपत्ती प्रतिसाद दल 2016 याची स्थापना करून महाराष्ट्रामध्ये हिरालाल पाटील वाहन चालक आहेत, सिद्धार्थ आईले आहेत, गणेश गोलकर आहेत, गन ऑपरेटर आहेत, गोविंद सोनवणे आहेत, निलेश देवशी लाईट ऑपरेटर आहेत आणि याच्यासाठी सोबत आहेत पोलीस निरीक्षक रोहित पांडा. मानवंदना देताना पोलीसने 805 शरद खिलारे, मोहन बाबुडे, दिगंबर कुणावत, राधेश्याम देवरत, अमोल कोकरे, योगेश सूर्यवंशी चालक आहे मंगळूर. राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे त्यांच्या वतीने मान्यवरांना मानवंदना देताना उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यानंतर शिरपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक किशोर कुमार पोलीस निरीक्षक श्रीराम पवार मोहाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक या ठिकाणी यानंतर शिरपूर तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक जयपाल गिरे यांनी बेकायदेशीर गांजाची शिवडी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना हा पुरस्कार या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे.
1.5 कोटी रुपयांची रक्कम बळजबरीने चोरून देणाऱ्या आरोपींचा केवळ 36 तासात शोध घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील 1,12,00,000 यानंतर रुपयांची कामगिरी केली. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय त्या विभागाचे श्रीमती सीमा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय तालुका कृषी अधिकारी धुळे अर्जुन देवरी राज्यस्तरीय पुरस्कार यांना प्रदान केला जातो. त्यानंतर श्रीमती संगीता राष्ट्रीय मरण प्रशिक्षक जिल्हा शाळा मारगाव केंद्र बेटाव कार्यालय यांनी तयार केले. ठीक आहे. यापुढे यानंतर सहाय्यक आयुक्त करण्यात येतो आहे. राज्यातून तृतीय क्रमांक घेतलेला आहे संविधान दिनानिमित्त शुद्ध देशी गोवंश सन्मान योजना पुरस्कार त्यांना दिला जातो. श्री मनोज देशी गोवंश सन्मान योजना पुरस्कार प्राप्त होतो आहे. गुरु तेग बहादूर साहेब यांचा 350वा शहीद दिवस निमित्त